देशभरात सध्या एफ-सी-आर-ए अर्थात फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन ॲक्टची खूप जास्त चर्चा आहे. तसा हा कायदा 1976चा. त्यामध्ये वेळोवेळी बदल देखील करण्यात आलेत. पण आत्ता या कायद्याची चर्चा होण्याचं महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे केंद्र सरकारनं मार्च 2026 मध्ये हा कायदा संसदेमध्ये नव्या रूपात काही अमेंडमेंट्स सहित मांडला होता. तो आता पारित करून घेण्याचा सरकारची मनशा आहे आणि त्यानुसारच या आठवड्यात किंवा या पुढच्या आठवड्यामध्ये जो संसदेच्या या अधिवेशनाचा शेवटचा आठवडा असणार आहे, त्यामध्ये सरकार हे जे एफ-सी-आर-एचं कायदा आहे, तो पारित करून घेईल अशी चर्चा सुरू आहे. याच दृष्टीनं देशभरात एफ-सी-आर-ए बद्दल चर्चा केली जातीये. नक्की त्यामध्ये काय अमेंडमेंट सरकार घेऊन आलेलं आहे, याबद्दल बोललं जातंय. यामुळे कशा पद्धतीनं ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आहेत, त्यांना कशाप्रकारे टार्गेट केलं जातं, याबद्दल देखील बोललं जातंय. या कायद्याची चर्चा होण्याचं अजून विशेष कारण म्हणजे देश-विदेशातून या कायद्याला विरोध होतोय. ख्रिश्चन संस्था, काही इस्लामिक संस्था ह्या प्रामुख्यानं या कायद्याला विरोध करताना दिसतायत. अमेरिकेतील काही लॉ मेकर्स जे आहेत, ते सुद्धा या कायद्याला विरोध करताना दिसतायत. त्यामुळं देखील या कायद्याची मोठी चर्चा होताना दिसतीये. तर नक्की अशा कोणत्या गोष्टी आहेत या कायद्यामध्ये ज्याबद्दल बोललं जातंय? हा कायदा नक्की काय आहे? तो कधीपासून अस्तित्वात आहे? आणि सध्या जे सरकार काय त्यामध्ये ज्या काही घटना दुरुस्त्या घेऊन येतंय, त्या नक्की काय आहेत? या सगळ्यांबद्दल आज आपल्याला बोलायचं आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी निखिल. थिंक टीव्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सर्वात आधी आपण या कायद्याच्या इतिहासाबद्दल बोलूयात. 1976 मध्ये इंदिरा गांधींच्या तत्कालीन सरकारनं हा कायदा केला होता. तेव्हा विदेशातून स्वतःचं म्हणजे इंदिरा गांधी यांना असं वाटायचं, की त्यांचं सरकार पाडण्यासाठी सी-आय-ए जी अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा आहे किंवा इतर काही लोक हे त्यांचा सरकार पाडण्यासाठी विदेशातून मोठ्या प्रमाणात फंडिंग भारतात पाठवतायत आणि ते रेग्युलेट करण्यासाठी अशा पद्धतीच्या एका कायद्याची गरज आहे आणि त्यानंतर हा कायदा एफ-सी-आर-ए कायदा 1976 मध्ये पहिल्यांदा भारतामध्ये लागू करण्यात आला होता. तो कायदा तेव्हा पहिल्यांदा पारित झाला होता. त्यानंतर 1984 मध्ये त्यामध्ये पहिल्यांदा बदल करण्यात आले. तेव्हापासून या कायद्यानुसार रजिस्ट्रेशन जे आहेत ते कंपल्सरी करण्यात आले होते एन-जी-ओजला. ज्या कुठल्या एन-जी-ओज या संस्था ज्या आहेत त्यांना फॉरेन कॉन्ट्रिब्युशन्स हवेत किंवा फॉरेन डोनेशन्स हवेत, त्या सगळ्यांना रजिस्ट्रेशन बंधनकारक करण्यात आलं होतं. पण पहिला मेजर बदल या कायद्यामध्ये करण्यात आला तो म्हणजे 2010 साली. तत्कालीन गृहमंत्री जे आहेत पी. चिदंबरम यांच्या तत्कालीन गृह मंत्रालयानं त्यामध्ये खूप मोठे चेंजेस केले होते. रिव्हॅम्प केला होता पूर्णपणे हा कायदा. त्याला पार्श्वभूमी अशी होती की 2008-9च्या दरम्यान कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या अनुषंगानं खूप साऱ्या स्वयंसेवी संस्था ह्या तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनं करत होत्या. देशभरात आंदोलनं करत होत्या या न्यूक्लिअर एनर्जीच्या विरोधात आणि ते रेग्युलेट करण्यासाठी आणि सरकारला असा संशय होता की या सगळ्या आंदोलनांमागे फॉरेन हँड आहे किंवा इन्व्हिजिबल हँड आहे आणि ह्या सगळ्या फॉरेन कॉन्ट्रिब्युशन्समुळेच हे आंदोलन अशा प्रकारे चालवलं जातंय आणि तेव्हापासूनच हा कायदा अधिक कडक करण्यात आलेला होता. त्यामध्ये रजिस्ट्रेशन्स कंपल्सरी करणं असू देत किंवा काही काळानंतर ते रजिस्ट्रेशन पुन्हा रिन्यू करण्याची प्रक्रिया असू देत. असे सगळे जे काही बदल होते ते 2010 मध्ये या कायद्यामध्ये करण्यात आले होते. त्यामुळं तेव्हापासूनच हा कायदा अधिक कठोर होत गेला होता आणि पुढच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा 2014 मध्ये मोदी सरकार आलं त्याच्यानंतर 2016, 2018 आणि 2020 अशा पुढे ज्या काही त्यामध्ये दुरुस्त्या या कायद्यामध्ये करण्यात आल्या, अमेंडमेंट्स करण्यात आल्या, त्यामध्ये हा कायदा अधिक मजबूत करत गेलेला आहे सरकार किंवा सरकारच्या दृष्टीने पाहायला गेलं तर तो कायदा जरी मजबूत करण्यात आलेला असला, तरी स्वयंसेवी संस्थांसाठी या कायद्याअंतर्गत फंडिंग गोळा करणं किंवा या कायद्याअंतर्गत संस्था चालवणं हे कठीण होत गेलं होतं आणि याच एफ-सी-आर-ए कायद्यामध्ये आता 2026 मध्ये पुन्हा एकदा सरकार नव्याने अमेंडमेंट्स करू पाहत आहे आणि 2020च्या नक्की कुठल्या बदल होते, या अमेंडमेंट्स होत्या महत्त्वाच्या आणि आत्ता सरकार कुठल्या अमेंडमेंट्स आणू पाहतंय, याबद्दल देखील या सगळ्याबद्दल देखील आपण बोलूयात. 2020 मध्ये केंद्र सरकारनं जेव्हा या कायद्यामध्ये बदल केले होते, काही अमेंडमेंट्स आणल्या होत्या. या सगळ्या अमेंडमेंट्सला कोर्टात देखील चॅलेंज करण्यात आलं होतं आणि 2022 मध्ये कोर्टानं या संदर्भातला महत्त्वपूर्ण निकाल देखील दिला होता. त्या नक्की अमेंडमेंट्स काय होत्या ते देखील पाहूयात. यामध्ये महत्त्वाची जी अमेंडमेंट होती ती म्हणजे की जे काही बँक अकाउंट आहे या म्हणजे या जर तुम्हाला फॉरेन कॉन्ट्रिब्युशन्स हवेत किंवा फॉरेन डोनेशन्स हवे असतील, तर तुम्हाला जे बँक आहे हे जे अकाउंट लागेल ते
संसद मार्ग, दिल्ली येथील जे संसद मार्गाचं एस-बी-आयची ब्रांच आहे, तिथेच अकाउंट तुम्हाला उघडता येईल आणि त्याशिवाय तुम्हाला कुठेही इतरत्र अकाउंट उघडता येणार नाही. फक्त एकाच ठिकाणी ते अकाउंट असेल सगळ्या फॉरेन कॉन्ट्रिब्युशन्स घेणाऱ्या संस्थांचं, एन-जी-ओजचं आणि तिथूनच हे रेग्युलेट केलं जाईल. यामुळे इफिशियन्सी येईल, ट्रान्सपरन्सी येईल असं सरकारचा दावा होता. पण सर्व संस्थांना दिल्लीमध्ये बोलावून किंवा त्यांना तिथे अकाउंट उघडायला लावून हे त्यांच्या फंडामेंटल राइट्सचं उल्लंघन आहे. असं तेव्हा दावा हा विविध स्वयंसेवी संस्थांच्याद्वारे, एन-जी-ओजद्वारे करण्यात आला होता आणि त्यानुसार त्या विरोधात कोर्टात देखील त्यांनी धाव घेतली होती. याशिवाय अनेक महत्त्वाचे काही बदल हे 2020च्या त्या अमेंडमेंटमध्ये कायद्यामध्ये करण्यात आले होते. अ, यामध्ये जसं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च म्हणजे स्वयंसेवी संस्था ज्या चालवल्या जातात, त्यामध्ये काही कर्मचारी देखील काम करत असतील किंवा संस्थेला चालवण्याचा जो एकंदरीत खर्च असेल, तर हा सगळा खर्च पूर्वी 50% पर्यंत खर्च केला जायचा किंवा 2010च्या कायद्यानुसार तशी परवानगी होती. पण 2020च्या जेव्हा यामध्ये अमेंडमेंट करण्यात आली, तेव्हा 20% खर्च आहे तो फक्त ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क म्हणजे स्वयंसेवी संस्था चालवण्यासाठी किंवा पगारासाठी किंवा इतरत्र कुठल्या कारणासाठी केला जाऊ शकतो आणि 80% खर्च हा त्या स्वयंसेवी संस्थेनं ती संस्था ज्या क्षेत्रामध्ये काम करते त्यासाठीच त्याच्या कार्यासाठीच हा खर्च केला पाहिजे असं बंधन यामध्ये घालण्यात आलं होतं किंवा तशी अमेंडमेंट तेव्हा करण्यात आली होती. या सगळ्या अमेंडमेंटच्या विरोधात पुढे 2022 मध्ये म्हणजे तेव्हाच खटला दाखल झाला होता ज्याचा निकाल 2022 साली आला आणि अ, तेव्हा कोर्टाने या सगळ्या अमेंडमेंट्स ग्राह्य धरल्या होत्या. केंद्र सरकारचा एक प्रकारे विजय झाला होता असं म्हणूया आणि त्याच्यानंतर आता सरकार जे आहे ते पुन्हा एकदा नव्याने काही अमेंडमेंट्स एफ-सी-आर-ए कायद्यामध्ये घेऊन येतंय, ज्याला एफ-सी-आर-ए 2.0 असं देखील बोललं जातंय. तर त्या आत्ता ज्या महत्त्वपूर्ण अमेंडमेंट्स सरकार घेऊन येतंय किंवा आणलेल्या आहेत त्या नक्की कुठल्या आहेत त्या पाहूयात. एफ-सी-आर-ए कायद्यामध्ये सरकारनं ज्या महत्त्वपूर्ण अमेंडमेंट्स आणलेल्या आहेत, आत्ता जो कायदा सरकारनं आणलेला आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी अमेंडमेंट म्हणता येईल ती अशी, की यापूर्वी स्वयंसेवी संस्था या विविध क्षेत्रांमध्ये काम करत होत्या किंवा एकच संस्था अनेक क्षेत्रांमध्ये देखील काम करत होती. पण आता केंद्र सरकारनं या अमेंडमेंट्समध्ये एफ-सी-आर-ए कायद्यामध्ये असे बदल करून तुम्ही कुठल्या क्षेत्रात काम करता ती स्पेसिफाय करायला प्रत्येक संस्थेला सांगितलेलं आहे आणि त्याशिवाय इतरत्र कोणत्याही क्षेत्रात तुम्ही काम करू शकणार नाही, अशी तरतूद ही नव्यानं आणलेल्या या कायद्यांमध्ये आहे. म्हणजे एखादी स्वयंसेवी संस्था शिक्षण क्षेत्रात काम करत असेल, तर त्यांनी फक्त शिक्षण क्षेत्राशी निगडीत काम करावं. दुसरी एखादी स्वयंसेवी संस्था जर आरोग्य क्षेत्रात काम करत असेल, तर तिने फक्त आरोग्य क्षेत्राशी संबंधित काम करावं. इतरत्र कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांनी जाऊ नये, अशी ही एक तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर दुसरे जे काही महत्त्वाचे बदल यामध्ये आहेत, ते म्हणजे रजिस्ट्रेशन जे आहे, ते आता कंपल्सरी आहे. सगळ्या संस्थांनी रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे, जे पूर्वीसुद्धा होतं. पण आता काय झालेलं आहे, तर रजिस्ट्रेशन आपोआप रद्द होण्याची सुद्धा प्रक्रिया ही सरकार राबवतंय. म्हणजे काय, तर एखाद्या म्हणजे 5 वर्षासाठीचं रजिस्ट्रेशन असतं, ते रिन्यूअलला आलेलं असेल आणि कोणी त्यासाठी अर्ज केलेला नसेल एखाद्या स्वयंसेवी संस्थेनं, तर त्या स्वयंसेवी संस्थेचा जो रजिस्ट्रेशन आहे एफ-सी-आर-ए कायद्याअंतर्गतचं, ते आपोआप रद्द केलं जाईल. ही महत्त्वपूर्ण बदल यामध्ये केलेला आहे. याशिवाय एक डेझिग्नेटेड ऑथॉरिटी सरकार आणू पाहतंय. ती कशासाठी? तर एखादी स्वयंसेवी संस्था बंद पडली किंवा एखादी स्वयंसेवी संस्था इतरत्र काहीतरी दुसऱ्या पद्धतीची कामं करताना आढळली आहे, तर ही डेझिग्नेटेड ऑथॉरिटी एकतर त्यावर वॉच ठेवण्यासाठी असेल आणि दुसरं म्हणजे ज्या स्वयंसेवी संस्था बंद पडलेल्या आहेत किंवा ज्यांचं रजिस्ट्रेशन कॅन्सल झालेलं आहे, त्यांचे जे काही ॲसेट्स असतील किंवा त्यांच्या जे काही त्यांच्याकडे असलेले ॲसेट्स हे सरकारकडे किंवा त्या डेझिग्नेटेड ऑथॉरिटीकडे ट्रान्सफर आपोआप केले जातील. हा देखील एक बदल या नवीन तरतुदीनुसार या नवीन कायद्यामध्ये असणार आहे. आता ही खूप गंभीर बाब आहे. म्हणजे एखाद्या संस्थेनं वर्षानुवर्षाने मिळवलेल्या फॉरेन फंडिंग्जवर किंवा स्वतःचे देखील काही पैसे उभारून जर एखादी हॉस्पिटल उभं केलं असेल, एखादी शाळा उभी केली असेल, ते चालवत असतील किंवा अजून काही मोठ्या गोष्टी करत असतील किंवा रिसर्च असेल, तर हे सगळे ॲसेट्स जे आहेत फक्त रजिस्ट्रेशन कॅन्सल झाले म्हणून त्या डेझिग्नेटेड ऑथॉरिटीकडे ट्रान्सफर केले जाऊ शकतात. असा देखील महत्त्वपूर्ण बदल या नवीन कायद्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि जी गंभीर बाब आहे. जर काही प्रमाणामध्ये म्हणजे 40% किंवा 60% फॉरेन फंडिंग आणि 40% किंवा 60% स्वतःच्या फंडिंगवर एखादी संस्था एखाद्या व्यक्तीनं उभी केली असेल, तर ती संस्था देखील ट्रान्सफर होईल का? ती संस्था देखील सरकारच्या हातामध्ये किंवा त्या डेझिग्नेटेड ऑथॉरिटीच्या हातामध्ये जाईल का? हा देखील पाहण्यासारखा विषय असणार आहे. यानंतर रजिस्ट्रेशन आपोआप कॅन्सल होणं, याशिवाय
जर तुम्ही रजिस्ट्रेशन रिन्यू करून घ्यायला गेले, तर रिन्यूअलची जी देखील प्रक्रिया आहे, त्यामध्ये सुद्धा केंद्र सरकार किंवा होम मिनिस्ट्रीचा असा हस्तक्षेप असणार आहे. म्हणजे काय, तर रिन्यूअलला गेल्यानंतर तुम्ही तुमची जी काही संस्था आहे ती व्यवस्थितपणे चालवता की नाही, हे तपासण्याचा अधिकार सुद्धा या कायद्याअंतर्गत आता पुन्हा केंद्र सरकारला मिळणार आहे. आणि जर त्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्या तुमच्या संस्थेच्या कामकाजामध्ये, तर तुमची त्या संस्थेचं लायसन्स रद्द करण्याचा देखील अधिकार सरकारकडे आहे आणि पुन्हा लायसन्स रद्द झाल्यानंतर ती पुन्हा ती ते जे ॲसेट्स आहेत त्या संस्थेची किंवा मालमत्ता जी आहे ती पुन्हा सरकारकडे ट्रान्सफर होईल. आणि जर रिन्यूअलला आलेलं असेल आणि तुमचं लायसन्स किंवा रजिस्ट्रेशन हे रिन्यूअल आपोआप झालं नसेल, तरी देखील तात्पुरत्या काही काळासाठी किंवा नंतर जो पिरियड निघून गेला, तर पूर्ण वेळासाठी तुमचे सगळे ॲसेट्स हे त्या संस्थेचे ॲसेट्स हे केंद्र सरकारकडे किंवा त्या डेझिग्नेटेड ऑथॉरिटीकडे ट्रान्सफर आपोआप केले जातील, अशी देखील एक तरतूद या कायद्यामध्ये आहे. त्यामुळे जो प्रमुख विरोध होतोय एफ-सी-आर-ए कायद्याला सध्या तरी, तो म्हणजे ती याच गोष्टीवर आहे, की केंद्र सरकार ज्या संस्था आहेत त्यांचे ॲसेट्स म्हणजे स्वतःकडे घेऊ पाहतंय का? जी त्या डेझिग्नेटेड ऑथॉरिटीच्या मार्फत केलं जातंय. ही महत्त्वाची एक घटना ही जी महत्त्वाची तरतूद आहे ती कायद्यामध्ये आहे आणि त्यालाच प्रामुख्यानं या सगळ्यांना आक्षेप घेतला जातोय. मगाशी आपण जसं बोलत होतो, की या कायद्याला विरोध देखील बराच होतोय. मग हा विरोध कोणत्या क्षेत्रातून किंवा कोणत्या संस्थांमार्फत जास्त होतोय? तर आपण जर एफ-सी-आर-ए अंतर्गत डोनेशन्स मिळवणाऱ्या संस्थांची माहिती घेतली, तर साधारण 16,000 संस्थांना दरवर्षी जवळपास 22,000 कोटी रुपये हे विदेशी फंडिंगच्या माध्यमातून मिळत असतात. खूप मोठी रक्कम आहे आणि खूप मोठ्या संस्था देखील आहेत. पण ह्या ज्या 16,000 संस्था आहेत, यापैकी साधारण फक्त 10 ते 12% संस्थांनाच 90% फंडिंग मिळत असतं आणि 50% संस्था अशा आहेत, ज्या फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन ॲक्ट अंतर्गत त्यांचं रजिस्ट्रेशन तर आहे, पण त्यांना पैसे कुठल्याही प्रकारे मिळत नाहीत, अशी सरकारी आकडेवारी सांगते. त्यामुळे हे जे मोठ्या संस्था, ज्या काही संस्थांना 10% संस्थांना पैशाची मोठी रक्कम मिळतीये, ते आता त्यांची जी रक्कम आहे ती इतर छोट्या-छोट्या संस्थांना सुद्धा देऊ शकणार नाहीयेत. जे पूर्वी या मोठ्या संस्था, एन-जी-ओज ह्या फॉरेन कॉन्ट्रिब्युशन्स घ्यायच्या आणि त्या ग्रासरूटला काम करणाऱ्या छोट्या एन-जी-ओजला ते पैसे फंड्स ट्रान्सफर करायच्या. ते देखील आता करता येणार नाहीये. त्यामुळे हा एक विरोधाचं हेही एक महत्त्वाचं कारण ठरताना दिसतंय. याशिवाय काही इस्लामिक संस्था आहेत किंवा यानंतर ख्रिश्चन ऑर्गनायझेशन्स आहेत, ज्यांना विदेशातून मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो. भारतामध्ये जे फॉरेन फंडिंग होतं ते मोठ्या प्रमाणात अमेरिकेतून खूप जास्त, म्हणजे अमेरिकेचा त्याच्यावर सर्वात वरचा क्रमांक लागतो. त्यानंतर जर्मनी आहे, यूके आहे, यांचा देखील क्रमांक वरचा आहे फॉरेन फंडिंगच्या बाबतीत. यामध्ये खूप साऱ्या ख्रिश्चन संस्थांना, ख्रिश्चन ऑर्गनायझेशन्सला फॉरेनमधून फंडिंग मिळत असतं, ज्याच्या माध्यमातून ते चर्चेस किंवा शाळा, कॉलेजेस वगैरे चालवले जातात. ह्या सगळ्यांना खूप मोठा धोका निर्माण झाल्याचं दिसतंय आणि त्यामुळेच हा मोठा विरोधाचं हेही एक कारण दिसतंय. याचा परिणाम जे इलेक्शन्स झालेत सध्या केरळ असेंब्लीसाठी, त्याच्यामध्ये देखील याचा परिणाम झाला असल्याचं सांगितलं जातंय. यामुळेच सध्याचं जे केंद्र सरकार आहे, भाजपचं सरकार आहे, त्यांना केरळमध्ये मोठा जे काही जनाधार आहे तो मिळू शकला नाही. हा देखील त्यातला एक महत्त्वपूर्ण म्हणजे हा एक कायदा महत्त्वाचा ठरला त्याच्यामध्ये, असं देखील सांगितलं गेलंय. त्यामुळं या संस्था ज्या फॉरेन फंडिंगवर डिपेंडंट आहेत किंवा एन-जी-ओज ज्या ग्रासरूटला काम करतायत, त्यांच्यासाठी हा एफ-सी-आर-ए कायदा आता ज्या स्थितीमध्ये आणला जातोय, त्यामुळे त्यांचे जे रिसोर्सेस आहेत ते अत्यंत श्रिंक होणार आहेत, खूप जास्त कमी होणार आहेत, हे स्पष्टपणे दिसून येतंय. पण हा कायदा पारित झाल्यानंतर तो कायद्याच्या कसोटीवर टिकतो का? सुप्रीम कोर्टात टिकतो का? हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कारण ज्या स्वरूपात हा कायदा आहे, त्यामध्ये खूप जास्त स्ट्रिक्ट कंडिशन्स आहेत. 2022 साली जरी सुप्रीम कोर्टाने या कायद्यातल्या अनेक तरतुदींना मंजुरी दिलेली असली, तरी आत्ता ज्या तरतुदी केंद्र सरकार आणू पाहतंय, त्या मात्र कायद्याच्या कसोटीवर टिकतील का? हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. एफ-सी-आर-ए कायद्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या काय नक्की याबद्दलच्या प्रतिक्रिया आहेत, त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. एफ-सी-आर-ए बद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली तेही नक्की सांगा आणि अशाच प्रकारचा माहितीपूर्ण कंटेंट पाहण्यासाठी थिंक टीव्हीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आज इथेच थांबूयात. धन्यवाद.